पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल पाहायला मिळत असून 23 मे रोजी 7 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय। दुसरीकडे विदर्भातील 3 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला असून 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। विभागानुसार हवामान कसं असेल पाहूयात। कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। उकाड्यानंतर अचानक बदललेल्या वातावरणामुळे शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्येही पावसाचा येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे। घाटमाथा परिसरात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून अधूनमधून वाऱ्याचा वेग वाढू शकतो। सोलापूर जिल्ह्यात दिवसभर उष्ण वातावरण राहण्याची शक्यता असली तरी सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये अधिकृत अलर्ट नसला तरी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे। नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनानं केले आहे। चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, तर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। दरम्यान रायगड, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर आणि पुणे परिसरातही काही ठिकाणी अल्प स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। त्यामुळे राज्यात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे तीव्र उष्णता असे दुहेरी चित्र पाहायला मिळत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।